आई म्हटल्यावर आपल्या एका वयात इल्यावर आपल्या आई जेव्हा बोलतात तेव्हा खूप राग येतात ना, काय चिडचिड करता, काय बडबड करता. तर त्याचा पहिला खडव्या, एक विशिष्ट वयामध्ये खरंच आईचा यायचा राग. एका विशिष्ट वयामध्ये खरंच आईचा यायचा राग, तिच्याच ओरडण्याने तेव्हा येत होती आम्हाला जाग. शाळा झाली, कॉलेज झालं, नंतर झालं आमचं लग्न. शाळा झाली, कॉलेज झालं, नंतर झालं आमचं लग्न. संसारात रमताना कळलं काय होतं आईचं जगणं. हातात आमच्या येत होतं तेव्हा आयत्या जेवणाचं भरलेलं ताट. हातात आमच्या येत होतं तेव्हा आयत्या जेवणाचं भरलेलं ताट. आता कुठे कळू लागली आम्हाला अंगावर पडलेल्या कामाची लाट. कामं सर्व करून सुद्धा असे सगळ्यांची तिच्या मागे बडबड. कामं सर्व करून सुद्धा असे सगळ्यांची तिच्या मागे बडबड. कोणालाच नाही दिसत दिवसभराची तिची ती धडपड. तिच्या मनात आजही असेल तिने केलेली तिच्या लहानपणाची साठवण. तिच्या मनात आजही असेल ना तिने केलेली तिच्या लहानपणीची साठवण. कधी कधी येतो विचार, येत असेल आईला तिच्या आईची आठवण. माहेर जवळ नसल्याने ती इतके वर्ष आमच्यातच राहिली. माहेर जवळ नसल्याने ती इतके वर्ष आमच्यातच राहिली. ना माहेरची दिवाळी ना मे महिन्याची सुट्टी तिने पाहिली. तिच्याच भावंडांसोबत कधीच तिने नाही मारल्या मनसोक्त गप्पा. तिच्याच भावंडांसोबत कधीच तिने नाही मारल्या मनसोक्त गप्पा. कामाच्या व्यापात ती पार करत होती येणाऱ्या सुखदुःखाचा टप्पा. कधीतरी माहेरच्या आठवणीत तीही रमली असेल. कधीतरी माहेरच्या आठवणीत तीही रमली असेल. सुखदुःखाच्या क्षणात आई वडिलांच्या आठवणीत गपचूप ती सुद्धा रडली असेल. जुन्या गोष्टी सांगताना तिचे आजही डोळे पाणावतात. जुन्या गोष्टी सांगताना तिचे आजही डोळे पाणावतात. तिच्या हळव्या भावना आम्हालाही जाणवतात. खरं सांगायचं तर आईसोबत बोलल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही. खरं सांगायचं तर आईसोबत बोलल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही. आणि घडलेल्या गोष्टी सांगितल्याशिवाय मला काय झोप येत नाही. नातवंडांच्या घरी येण्याने तिचा चेहरा येतो खुलून. नातवंडांच्या घरी येण्याने तिचा चेहरा येतो खुलून. सगळ्यांना गोड गोड पापे देऊन घेते मायेने कवटाळून. चिकन मटन मासे असोत किंवा असू दे कुठलीही भाजी. चिकन मटन मासे असोत किंवा असू दे कुठलीही भाजी. सगळ्यांच्या आवडीचं बनवून द्यायला ती नेहमीच राजी. आई आणि पप्पांची खरंच आहे मजेशीर जोडी. आई आणि पप्पांची खरंच आहे मजेशीर जोडी. सकाळ दुपार संध्याकाळपर्यंत वाढत जाते त्यांच्या भांडणाची जोडी. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व जमलो एकत्र. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व जमलो एकत्र. आभाळवर शुभेच्छा देऊन प्रेममध्ये भरूया हे आनंदाचे चित्र. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व जमलो एकत्र. आभाळवर शुभेच्छा देऊन प्रेममध्ये भरूया हे आनंदाचे चित्र. 60व्या वाढदिवसाच्या आई तुला खूप शुभेच्छा. 60व्या वाढदिवसाच्या आई तुला खूप शुभेच्छा. तू नेहमी राहा आनंदी ही आमची सर्वांची खूप खूप इच्छा. हॅपी बर्थडे.